फ्रेंड्स, नमस्कार मंडळी, नमस्कार दोस्तांनो. आपण अनेक छान छान गोष्टी ऐकतो, त्या लक्षात ठेवतो, तर कधी एखादा मुद्दा समोरच्या व्यक्तीला समजावून सांगायचा असेल ना, तर तेव्हा त्या गोष्टीतली उदाहरणं देतो. इतिहास जमा झालेले काही प्रसंग, घटना आपण नव्याने गोष्टीच्या रूपात ऐकतो. इतिहास जाणून घेतो आणि त्यातून योग्य शिकवण घेऊन आपण वर्तमानात त्या अनुभवाचा अवलंब करतो. त्यामुळे अर्थपूर्णरित्या इतिहास जाणून घेणं आणि तो इतिहास म्हणजे एक अनुभवाची गोष्ट म्हणून जपणं खूप गरजेचं आहे. चला तर मग अशाच विषयांचा अभ्यास मस्तीमधून वेध घेऊयात. त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, वर्गाला सुरुवात झाली ना की प्रत्येक वर्गातनं, मग ते बालवाडीचे वर्ग असतील किंवा मोठ्या इयत्तेची मुलं असतील, सगळ्या वर्गांमधनं तुला काही ना काहीतरी का होईना गप्पांचा आवाज येतोच येतो. हो, म्हणजे काही जण एखाद्याची टर खेचण्यात मशगूल असतात, काही जण एकमेकांना आपले अनुभव सांगण्यात मशगूल असतात, तर काही जण अभ्यास करण्यात सुद्धा रमलेले असतात. अगदी बरोबर. म्हणजे नेमकं गप्पा काय मारतायत, त्या किती महत्वाच्या आहेत, त्या अभ्यासाच्या आहेत की अशाच गप्पा आहेत, या सगळ्या बाबी महत्वाच्या आहेत. अगदी बरोबर आहे मधुलिका. आणि तुला माहितीये, अनेकदा वर्ग कोणताही असू देत, इयत्ता कोणतीही असू देत, मुलं जर आज अस्वस्थ दिसत असतील तर कोणतेही शिक्षक त्यांना एखादी छानशी गोष्ट ऐकवतात किंवा अगदीच गोष्ट नाही तर उदाहरणांच्या माध्यमातून सुद्धा काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. त्यामुळे गोष्ट हा विषय सगळ्यांच्या आवडीचा आहे आणि बालवर्गातल्या विद्यार्थ्यांच्या तर खास आवडीचा आहे. म्हणूनच आज आपण बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना गोष्टीचाच अभ्यास दिलाय. त्यांना आपण सांगितलंय तुम्हाला आवडणारी एखादी छानशी गोष्ट घरच्यांना सांगा. आणि मुलांनी घरच्यांना तर सांगितलीच आहे गोष्ट, पण तुला माहितीये व्हॉइस नोटच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा पाठवलेल्या आहेत छान छान गोष्टी. अरे वा, चल मग आता आपण सुद्धा मुलांना अशीच एक छानशी गोष्ट ऐकवायची का? हो, ऐकूयात. गोष्टीचं नाव आहे बडबडे कासव. वा, मग तर ऐकूयातच. एक ससा होता. एकदा झाडाखाली गवत खात असताना अचानक त्याच्या पाठीवर झाडाचं एक पान पडलं. ससा दचकला. त्याला वाटलं आभाळ पडलं. ओरडत ओरडत तो धावू लागला. धावा धावा, आभाळ पडलं. धावता धावता वाटेत त्याला लोळत पडलेलं हरिण दिसलं. ससा त्याला म्हणाला, अरे असा आळशासारखा लोळतोस काय? चल पळ, आभाळ पडलंय. धावा धावा, आभाळ पडलं. असं ओरडत ओरडत ससा धावू लागला. ससा धावला म्हणून हरिण धावलं. वाटेत दोघांना माकड भेटलं. हरिण आणि ससा माकडाला म्हणाले, अरे असा खेळत काय बसलायस? आभाळ कोसळलंय, चल लवकर.
धावा धावा आभाळ पडलं असं ओरडत ओरडत ससा आणि हरिण धावू लागले. ससा आणि हरिण धावले म्हणून माकड धावलं. तिघे जण राजाकडे आले. राजाला म्हणाले, महाराज, ससाच्या पाठीवर आभाळ पडलं आहे. राजा खो खो हसू लागला. राजा म्हणाला, आभाळ कुठे पडलंय? आभाळ तर जागेवरच आहे. साधं पान पडलं असेल. याला वाटलं आभाळ कोसळलं. हे ऐकून सगळे खूप हसू लागले. रेश्मा, आपण सण समारंभ आनंदानं उत्साहानं साजरे करतो. बरोबर. प्रत्येक सणाचं वेगळं असं एक वैशिष्ट्य असतं. त्या दिवशी आपण गोडधोड पदार्थ सुद्धा त्या त्या दिवसासाठी जे खास असतात ना, अगदी तेच करतो. हो ना. पण हे सगळे सण समारंभ साजरे करताना राष्ट्रीय सण मात्र अजिबात विसरून चालणार नाही. हे अगदी खरं बोललीस बघ. आणि हे राष्ट्रीय सण म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन. आणि ते आपण का साजरे करतो याची कारणं सुद्धा आपल्याला माहिती असायला हवीत. आणि हीच कारणं जाणून घेण्यासाठी म्हणून आपण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासही या संदर्भातलाच दिलाय. त्यांना आपण विचारलंय की स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन आपण का साजरे करतो याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि उत्तर सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला पाठवलेली आहेत. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. आरोही भालेराव या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावळी इयत्ता 3री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जे तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर इथे राहते. तिच्या बरोबरच तिची आई अपर्णा भालेराव यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला मग बोलूयात आता आपण आरोही सोबत. नमस्कार अपर्णाताई. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? ठीक आहे मॅडम. आणि कसा सुरू आहे आरोहीचा अभ्यास? अभ्यास वगैरे ठीक आहे मॅडम, चालू आहे अभ्यास. आधी आपण अभ्यासाला बसते की तिच्या मागे लागावं लागतं, अभ्यास कर? नाही मॅडम, ती स्वतः बसते वगैरे. आणि मग कधी कधी मूड वगैरे नाही राहिला मग आपल्याला घेऊन बसावं लागतं तिला. बरं. आणि मला सांगा की तुम्हाला तिचा कुठल्या विषयाचा अभ्यास घ्यायला खूप आवडतो? मला तिचा जास्तीत जास्त मराठीचा घ्यायला आवडते. का बरं? तुमचा पण शाळेत असतानाचा आवडता विषय तोच होता का? हो, कारण ती मराठीचं म्हणजे जास्त वाचण्यावर, कविता सांगण्यावर आणि वाचन छान करते, त्याच्यामुळे मराठीचं घ्यायला जास्त आवडते. बरं. तुमच्या आरोहीकडनं काय काय अपेक्षा आहेत? चांगलं शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. तिच्या ज्या काही इच्छा आहे तिच्यावाल्या त्या पूर्ण करायच्या आहे आम्हाला. आणि आरोही मधली अशी कुठली गोष्ट आहे, तिच्यातला असा कुठला गुण आहे जो तुम्हाला खरंच खूप आवडतो? तर जिद्दी आहे आणि चिकाटी आहे, म्हणजे ते करायचं म्हणजे करायचं, तिचा हा प्रयत्न राहते. तिची ही जिद्द आणि चिकाटी तिच्या अभ्यासामध्ये पण दिसून येते का? हो, त्याच्यातही दिसून येते आणि ते करून दाखवतेच ते पूर्ण. वा, किती छान. आता आम्हाला आरोही सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? हो आहे मॅडम. हॅलो आरोही. हाय. कशी आहेस तू? छान आहे. आणि तू आता 3री मध्ये आहेस बरोबर? हो. आणि वार्षिक परीक्षा झाली की तू 4थी मध्ये जाणार बरोबर? हो. मग मला सांग, तुला अभ्यास करायला आवडतो की खेळायला खूप आवडतं? दोन्ही पण. म्हणजे तू मे महिन्याची सुट्टीची खूप वाट बघतेस ना? हो. तुझा आवडता विषय कुठला आहे? माझा आवडता विषय मराठी. हा, आणि आईचा पण आवडता विषय मराठीच आहे ना? हो. मला सांग, तुला खेळायला पण आवडतं का भरपूर? हो. कुठले कुठले आवडते खेळ आहेत बरं तुझे? मला लगोरी, कबड्डी, क्रिकेट. अरे वा, तू क्रिकेट पण खेळतेस? किती रन केलेस बरं तू आतापर्यंत हायएस्ट? 20. शाबास. आणि मग बॉलिंग करायला आवडते का? हो. आणि किती जणांना आउट केलेस तू आतापर्यंत? 3. शाबास. आणि तुझ्या मैत्रिणींची नावं काय काय ज्यांच्यासोबत तू हे सगळे खेळ रोज खेळतेस? रसिका, रोली, समृद्धी, धनश्री. ओके. तर आता किती आपण आरोही थोडासा अभ्यास करूया आणि नंतर आपण पुन्हा गप्पा मारूया, चालेल? हो. मग आम्हाला सांग की स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन आपण का साजरे करतो याबद्दलची माहिती तू मिळवलीस का बरं? हो. मग सांग बरं आता आम्हाला. भारत स्वतंत्र झाल्यावर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. ही राज्यघटना 26 जानेवारी 1950 पासून लागू करण्यात आली. याच दिवशी भारत प्रजासत्ताक असल्याची घोषणा करण्यात आली. 1930 मध्ये या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती. त्यामुळे याच दिवशी संविधान स्वीकारण्यात आले.
सन 1929 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यात ब्रिटिशांनी 26 जानेवारी 1930 पर्यंत भारताला स्वातंत्र्य देण्याचा दर्जा देण्यात यावा ही मागणी करण्यात आली. या दिवशी सर्वात पहिला भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले आणि 26 जानेवारी 1930 रोजी पूर्ण स्वराज्य घोषित करण्याच्या तारखेला महत्त्व देण्यासाठी 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला. या दिवशी दिल्ली येथे कर्तव्य पथावर भव्य संचलन केले जाते. त्यामुळे देशाचे लष्करी सामर्थ्य आणि विविधतेचे दर्शन घडते. म्हणून मित्रांनो, आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन साजरा करीत असतो. वा, एका दमात उत्तर दिलंस तू. खूप छान वाटलं ऐकून आम्हाला. आरोही, किती छान अभ्यास केलायस तू. थँक्यू. युअर वेलकम. आणि दम लागला का हे उत्तर सांगितल्यानंतर? छान वाटत आहे. बरं, ठीक आहे. बरं, आम्हाला तू मगाशी सांगितलंस की तुझा आवडता विषय मराठी आहे, बरोबर? हो. मग तुझ्या आवडत्या धड्यातले आम्हाला 2च पॅरेग्राफ वाचून दाखवतेस का जरा? हो. रमाई भीमराव आंबेडकर. रमाईचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वंदनगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे होते. आईचे नाव रखमाबाई असे होते. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. अशा वातावरणात त्यांचे बालपण गेले. भीमराव रामाजी आंबेडकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सासरी त्यांचे नाव रमाबाई ठेवले. भीमरावांना सगळे बाबासाहेब म्हणत. 1907 साली बाबासाहेब मॅट्रिक झाले. मुंबईतील पोयबावडी येथे 40 ते राहण्यास गेले. तर बाबासाहेबांनी रमाईला घरीच लिहायला वाचायला शिकवले. बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांच्या शिववृत्ती घेऊन बाबासाहेब 1913 साली शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. त्यांनी पदवी प्राप्त केली. तेव्हा रमाईचे सासरे रामाजी मालोजी आंबेडकर व धीर आनंदराव यांचे निधन झाले. खूप छान वाचून दाखवलंस तू आता आम्हाला. आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटतंय? काय स्वप्न आहे तुझं? मला पायलट बनायचं आहे. अरे वा. आणि तू असं काय ठरवलंस की पायलटच व्हायचं? कारण की मला आकाशात भरारी घ्यायची आहे. ही भरारी तू नक्की घेशील. आणि तुझी स्वप्न इतकी छान आहेत, तू अभ्यास इतका छान करतेस, त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. ट्रॉफिक दादा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा. छोटेसे एकूण एकच गल. ट्रॉफिक दादा म्हणाले ऐका. दिसता समोर लाल दीप, गाडीचा तुमचा ब्रेक लावा. खांबावर दिसता पिवळा दिवा, इकडे तिकडे नीट लक्ष दे. हिरवा दिवा लागेल तेव्हा गाडी तुमची पुढे चालवा. लावान वाहन नो पार्किंगला होईन दंड नक्कीच तुम्हाला. खूप वाहन सोडता दुरुस्ती करावे न लावता. पाळा नियम वाहतुकीचे संकट नाईल. ट्रॉफिक जाम वेगावरती ठेवा नियंत्रण. अपघाताला नको निमंत्रण. मस्त. थँक्यू. युअर वेलकम. तुझ्याशी आणि तुझ्या आईची गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. बाय बाय. बाय. मधुलिका, जेव्हा आपण स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाचा अभ्यास करतो तेव्हा अनेक स्वातंत्र्य लढ्यांचे दाखले आपल्या समोर येतात. अनेक स्वातंत्र्यवीरांच्या गोष्टी आपल्या समोर येतात आणि आपण त्यामध्ये रमून जातो. तेव्हा कुठे जाऊन आपल्याला या दिवसाचं महत्व कळतं. हो, आणि या गोष्टी ऐकताना एक वेगळं स्फुरण सुद्धा चढतं. करेक्ट. आणि असंच पुरण सुद्धा चढतं ते अभ्यास करताना एखादी छानशी मनोरंजनात्मक गोष्ट ऐकली की. कारण त्यातूनही आपल्याला एक छानसा बोध मिळतच असतो की. हो ना. चल मग, आता आपली सुद्धा वेळ झाली आहे गोष्ट ऐकायची का मग एक छानशी गोष्ट? ऑफकोर्स, ऐकूयात. वसूची खेळणी. वसूच्या घरी छान छान खेळणी होती. वसू त्यांची खूप काळजी घ्यायची. बाहुलीचे कपडे मळले तर कपडे धुवायची. खेळण्यातली भांडी पुसायची. टेडी बेअरचा डोळा तुटला तर नवा बसवून घ्यायची. ती रात्री झोपण्यापूर्वी खेळण्यांना गोष्ट सांगायची आणि मग वसू झोपी जायची. म्हणूनच वसूची खेळणी सुद्धा वसूवर खूप प्रेम करायची.
कुणी मोठं माणूस जवळ नसेल तेव्हा ती खेळणी वसूशी बोलायची, धावायची, उड्या मारायची. वसू मोठ्या माणसांना सांगे, बाबा बाबा, माझी खेळणी जिवंत होतात. पण बाबाला ती तिची केवळ कल्पना वाटे. एके दिवशी बाबा कामाला आणि आई बाजारात गेली होती. वसू घरात एकटीच खेळण्यांसोबत खेळत होती. खेळता खेळता वसूने किचनच्या दिशेने बॉल फेकला. तो जाऊन आदळला दुधाच्या भांड्यावर. सगळं दूध जमिनीवर सांडलं. बॉलच्या धक्क्याने तेलाची बाटली सांडली. बाबांचा शर्ट तेलाने भिजला. पण तरीही बॉल थांबलाच नाही. त्याने आणखी एका भांड्याला दिला धक्का. त्यातले वाटाणे जमिनीवर पसरले. मग बॉल शांतपणे कोपऱ्यात जाऊन थांबला. ती सगळी सांडासांड पाहून वसू घाबरली. आई ओरडेल म्हणून रडायला लागली. सगळी खेळणी तिच्या जवळ आली. प्लास्टिकचं माकड म्हणालं, उगी उगी वसू, तू रडू नकोस, आम्ही करतो सगळं नीट. सगळ्या खेळण्यांनी मान डोलावली. मग माकड आणि कुत्रा एक एक करून वाटाणे गोळा करू लागले. टेडी बेअर बाबांचा शर्ट साबण लावून धुवू लागला. वसूच्या दोन्ही बाहुल्या जमिनीवर सांडलेलं दूध पुसून घेऊ लागल्या. थोड्याच वेळात बाबांचा शर्ट दोरीवर सुकू लागला. वाटाणे डब्यात जाऊन बसले. जमीन सुद्धा चकचकीत झाली. आई घरी आली तेव्हा सगळं जागच्या जागी होतं. पण टेडी बेअर मात्र ओलाकिच्च झाला होता. आईनं विचारलं, वसुराणी, तुझ्या या टेडीला कुणी आंघोळ घातली? त्यावर कुणीच काही बोललं नाही. वसू आणि तिची सगळी खेळणी मात्र खुदू खुदू हसत राहिली. रेश्मा, गोष्ट ऐकताना की नाही त्यामध्ये मित्रमैत्रिणी असतात किंवा समाजात घडलेल्या काही घटना सुद्धा असतात. बरोबर. मग आपण त्याचा मागोवा घ्यायचा प्रयत्न करतो की ह्यातनं आपल्याला काय मिळतंय किंवा ह्याच्यामध्ये नेमके कसे बदल व्हायला हवेत. करेक्ट. आणि हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल ना तर नागरिक शास्त्र पक्क असणं गरजेचं आहे. हो, अर्थातच. आणि मधुलिका, या विषयातूनच आपल्याला कळतं की आपली सामाजिक जबाबदारी काय आहे. समाजात आपण कसं वावरायला हवं. समाजामध्ये एखाद्याला काही अडचण असेल तर त्यासाठी कसा आवाज उठवायला हवा, त्यासाठी कसं धोरण आखायला हवं, हे या विषयामुळेच आपल्याला कळू शकतं. आणि हा विषयाचा अभ्यास करताना एक महत्वाचा अभ्यास आपण करतो, तो म्हणजे जनहित याचिका या संदर्भात. आता जनहित याचिका म्हणजे काय, या संदर्भातलाच अभ्यास आता आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांबरोबर करणार आहोत. कारण प्रश्नही तोच होता. तर या प्रश्नाचं उत्तर आता आपण कोणाकडून जाणून घेऊयात? या प्रश्नाचं उत्तर आता आपण जाणून घेऊयात धम्मदीप शिंदे या जिल्हा परिषद प्रशाला बारोळ इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून, जो तालुका देवणी जिल्हा लातूर इथे राहतो. त्याच्यासोबतच त्याचे वडील उत्तम शिंदे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण धम्मदीप सोबत. उत्तमजी, नमस्कार. नमस्कार मॅडम. शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कसे आहात आपण? छान आहात मॅडम. आणि कसा सुरू आहे धम्मदीपचा अभ्यास? अभ्यास छान चालू आहे मॅडम. वा वा वा. मग त्याच्या घरी कोणी अभ्यास घेतो की तो स्वतः करतो? मॅडम, मी त्याची मम्मी घेतो, दोघं पण घेतो अभ्यास. अरे वा, खूप छान. आणि मग जेव्हा त्याचा अभ्यास घ्यावा लागतो तेव्हा तुम्हाला जसा कोणत्या विषयाचा अभ्यास घ्यायला आवडतो बरं? इंग्रजी, मराठी. हा, वा वा वा. नाही, ओ अच्छा, गणित सुद्धा घेता. खूप छान. आम्ही आज धम्मदीपला जनहित याचिका याबद्दलचा थोडासा अभ्यास दिला होता, प्रश्न विचारलेला. तर त्याची तुम्ही त्याच्याकडनं तयारी करून घेतली का? हो, घेतलं ना मॅडम. आणि मग त्यापूर्वी, म्हणजे हा प्रश्न तुमच्यापर्यंत येण्यापूर्वी कधी त्याला तुम्ही अवांतर या विषयाची माहिती पण दिलेली आहेत का? हो, दिली मॅडम. खूप छान. हो. मग आम्हाला सांगा की धम्मदीप मध्ये असा कोणता गुण आहे जो तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतो? चित्रकला, पुन्हा ती खेळाची त्याची जास्त आवड आहे मॅडम. पोलीस मिलिटरी मध्ये भरती व्हायची त्याची इच्छा आहे भरपूर. ओ वा, खूप छान. आहे का मग धम्मदीप आपल्या सोबत? आम्हाला त्याच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. आहे मॅडम. हॅलो मॅडम, नमस्ते. नमस्ते धम्मदीप, कसा आहेस तू? हो मॅडम, मी बरं आहे. तुम्ही? आम्ही एकदम छान आहोत सगळे, थँक्यू. आणि तुझा अभ्यासही छान सुरू आहे असं बाबांनी सांगितलं तुझ्या. हो. तर तुझा आवडता विषय कोणता आहे आम्हाला सांग? माझा आवडता विषय गणित. वा, छान. आणि बाबांनी आम्हाला हेही सांगितलं की तुला खेळाची, चित्रकलेची विशेष आवड आहे, तुला पोलीस मध्ये भरती व्हायचंय. हो. खूप छान. मग तू कबड्डी खेळतोस तर कुठल्या स्पर्धेसाठी वगैरे पण खेळतोस की फक्त आवड म्हणून खेळतोस बरं? कबड्डी पण खेळतो, स्पर्धेसाठी पण खेळतो, दोन्ही पण खेळतो मॅडम.
अरे वा, खूप छान. बघ आता तू पोलीस व्हायचं ठरवलंय तर तुला न्यायालयीन संस्थेविषयी पण माहिती असायला हवी, हो ना? हो आणि ती तू मिळवली पण असशील याची आम्हाला खात्री आहे. हो मॅडम. त्यावरच आधारित आम्ही एक अभ्यास दिलाय तुला की जनहित याचिका म्हणजे काय याबद्दलची तू माहिती मिळवली आहेस का? हो मिळवली ना. काय माहिती आहे बरं तुझ्याकडे, सांग आम्हाला पण. जनहित याचिका ही भारतातील नागरिकांना न्यायालयाकडे दाद मागण्यासाठी योजना किंवा प्रक्रिया आहे. पण ही जनहित याचिका म्हणजे नेमकी काय असते? म्हणजे सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी असते का? म्हणजे सार्वजनिकच मॅडम अर्थात. बरोबर. आणि मग जनहित याचिका दाखल केल्यानंतर त्यावरती विशेष विचार करून कोण निर्णय देतं याबद्दलची काही माहिती आहे तुला? न्यायाधीश. बरोबर. म्हणजे एकूणच न्यायालय ही प्रक्रिया पार पाडत असते. हो. ओके. एखाद्या सामान्य नागरिकाला जनहित याचिका दाखल करायची असेल तर तो नागरिक कशा प्रकारे ती याचिका दाखल करू शकतो? सामान्य नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी तो अर्जाद्वारे जनयाचिका दाखल करू शकतो. ओके, गुड. ठीक आहे, चांगलं उत्तर दिलंयस तू. बरं आम्हाला सांग, तुला वाचन करायला आवडतं का? हो. आम्हाला तुझ्या कोणत्याही आवडत्या विषयातल्या आवडत्या धड्यातले 2 परिच्छेद वाचून दाखव. 7-8 किंवा 10-15 खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात. असे 5-7 अगर जास्तीत जास्त 10 क्वचित 15 पाडे मिळून एक गाव होतो. एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून अर्धा मैल, काही ठिकाणी 2-3 मैल अंतरावर वसलेला असतो. एका गावातल्या साऱ्या पाड्यांना भेट द्यायची म्हणजे 5-6 मैलांचा फेरफटका करावा लागतो. साधारण उंचवट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे वसलेले आहेत. अशा एका चालवर पाडा नावाच्या पाड्यावर आम्ही गेलो. तेथे कारव्यांच्या किंवा बांबूंच्या काट्यांच्या भिंतीवरून त्या शेणामातीचे चारवून तयार झालेले खोपाटे आमच्या स्वागतासाठी हजर होती. वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात. मेढी, चौकटीचे लाकडे व इतर 4-6 वासे. काही खोपाटांना एवढेही लाकूड नसते. काही खोपाटी इतकी ठेंगणी असतात, आत जायचे म्हटले तरी वाकून जावे लागते. आमचा एक कार्यकर्ता लक्ष्मण सापट यांचे घर असेच होते. मला नेहमी अगदी जपून आत बाहेर करावे लागे. बहुतेक घरी एक दालनीच आहेत. एकच दार, कुठलाही करव्या अगर कामट्या मोडल्याची खिडकी तयार. पावसापासून संरक्षण म्हणून काही घरांवर मेंढा तर काही घरांवर पळसाचे पाने घालतात. कौलारू घरे क्वचितच दिसत असत. वारल्यांच्या घरात रक्षण करण्याची भासावी असे काहीच नसल्यामुळे ढकलली तर कोसळून पडतील अशीच ती खोपटी होती. खोपट्यांच्या भोवताली सुमारे 6 ते 9 इंच उंचीचा कडेला दगड लावून केलेला सारवलेला ओटा. धम्मदीप, छान वाचलंस तू आणि तुझा प्रयत्नही चांगला होता. तुझं उत्तरही व्यवस्थित होतं. हो. तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तुझ्याशी आणि तुझ्या बाबांशी बोलून देखील आम्हाला खूप छान वाटलं. बाय बाय. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये मोरेगाव तालुक्याच्या यवतमाळ जिल्ह्याच्या सहभागी होत आहेत शुभांगी किनारे, शीतल हिवरे, दीपाली आत्राम, चैताली वाघाडे आणि भारती पेंदोर. नमस्कार शुभांगी ताई, शीतल ताई, दीपाली ताई, चैताली ताई आणि भारती ताई. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कसं चाललाय मुलांचा अभ्यास? छान चाललं. तुम्ही सगळ्याजण एकत्रितपणे घेता का कधी मुलांकडनं खेळ, गप्पा, गोष्टी, गाणी? हो मॅडम. मजा येते का असं एकत्रितपणे ग्रुप मध्ये किंवा गटामध्ये बसून मुलांचा अभ्यास घेताना? हो मॅडम. मला सांगा, तुमच्या गटाला तुम्ही काही नाव दिलंय का? एकत्रितपणे सगळ्याजणी जमला आहात तर? हो मॅडम. काय नाव दिलंय तुमच्या गटाला तुम्ही? फातिमा शेख. का बरं हेच नाव द्यावं असं का वाटलं? शिक्षणासाठी सावित्रीबाईंना त्यांनी मदत केली म्हणून त्यांना नाव देण्यात आलं. अरे वा, खूपच छान. आता शीतलताई, तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला आतापर्यंत किती आयडिया व्हिडिओज मिळालेले आहेत? 29. आणि या 29च्या 29 प्रयोग करून झाले का तुमच्या गटात? काही केले मॅडम. काही केले आणि काही करायचे बाकी आहेत, बरोबर? का बरं, का राहिले थोडे प्रयोग करायचे? कामामुळे. बरं, पण तुम्ही हे प्रयोग नक्की करून बघणार ना जे राहिले आहेत ते सुद्धा? हो मॅडम.
खूपच छान. मला सांगा आता की अगदी पहिला प्रयोग तुमच्या गटात तुम्ही कुठला केला होता? एकमेकीला टोपी घालणे. कोणी कोणी कोणाकोणाला टोप्या घातल्या बरं? एकमेकांना मॅडम. कशा घातल्या? काय केलं टोप्या घातल्या म्हणजे? एकीचे काढणे, दुसरीला घालणे. आणि मग काय एकीकडे म्युझिक वाजत होतं का? हो मॅडम. आणि मग कोण जिंकलं या खेळात? मस्त. आता दीपाली ताई तुम्ही आम्हाला सांगा की यानंतरचा कुठला प्रयोग तुमच्या गटात तुम्ही केला होता? तळ्यात मळ्यात. मुलांसोबत खेळलात का तुम्ही हा खेळ तळ्यात मळ्यातचा? हो. या खेळांसोबतच आम्ही काही आयडिया व्हिडिओच्या माध्यमातून वर्कशीट सुद्धा करायला सांगतो. या वर्कशीट तुम्ही मुलांकडनं करून घेता का? हो. आतापर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या वर्कशीट मुलांकडनं करून घेतल्या आहेत? जोड्या लावा. जोड्या लावण्यामध्ये तुम्ही काय काय घेतलं मुलांकडनं करून? सारखे शब्द ओळखणे. बरं. आणि त्यानंतरच्या वर्कशीट मधून काय काय करून घेतलं? कलर घेतलं मॅडम. ड्रॉइंग, चित्र काढणे, त्यांना कलर पेंट करणे, या सगळ्या गोष्टी. चैताली ताई तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही सांगितलं होतं की कडधान्यांची भेळ बनवा, बनवली का तुम्ही? हो मॅडम. कुठली कुठली कडधान्य वापरलीत बरं? मुगाची डाळ, मोहरीची डाळ, तुरीची डाळ, चणा डाळ. आणि मग हे सगळं पौष्टिक खाणं किती महत्वाचं आहे हे तुम्हाला आणि मुलांना दोघांनाही कळलं का? हो मॅडम. मस्तच. आणि मुलं आता म्हणतात का की अशी भेळ पुन्हा पुन्हा कर म्हणून आई? हो मॅडम. आम्ही काही रंग बनवायला सांगितले होते भाज्यांचा वापर करून, बनवले का तुमच्या गटात तुम्ही? हो मॅडम. कुठल्या कुठल्या भाज्यांचा वापर केलात बरं भारती ताई? पालक, गाजर. पालकापासून कुठला रंग तयार केला? हिरवा. आणि बाकी कुठल्या कुठल्या भाज्यांचा वापर केलात तुम्ही रंग बनवण्यासाठी आणि कुठले कुठले रंग तयार झाले? गाजर, गाजराचा गुलाबी. काचेच्या बांगड्यांपासून मेणबत्तीचा स्टँड तयार करणं केलं का? हो मॅडम. कागदाचं विमान तुमच्या गटामध्ये तुम्ही उडवून बघितलं का मुलांसोबत? हो. काही चित्रकलेच्या वर्कशीट होत्या, मुलांनी कोणते कोणते चित्र रंगवलीत बरं? छत्री, हत्ती, हा. पेरू, ससा. आणि मुलांना हे सगळं करायला आवडतंय का पुन्हा पुन्हा? हो मॅडम, त्याला खूप आवडतं. वा वा वा, खूपच छान. शुभांगी ताई, तर तुम्ही आम्हाला सांगा की तुमची आठवड्याची जी मीटिंग असते ती कुठल्या वारी ठरलेली असते? सोमवार. आणि किती वाजता भेटता तुम्ही सगळ्या जणी? 4. आणि जेव्हा तुम्ही मुलांकडनं या आयडिया व्हिडिओचे प्रयोग करून बघता तेव्हा मुलं तयार असतात की खूप दंगामस्ती करतात की शांत बसतात? नाही मॅडम, शांत बसतात. अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओ अजून यायला हवे असं वाटतं का तुमच्या गटाला? हो मॅडम. का बरं असं का वाटतं? काय यायला हवेत असे आयडिया व्हिडिओज अजून? नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात त्यांना, पण त्यापासून खेळणी सुद्धा खेळायला मिळतात, म्हणून ते व्यवस्थित राहतात. आणि ह्या आयडिया व्हिडिओजमुळे मुलांमध्ये काही बदल झालेत आणि तुमच्यामध्ये सुद्धा काही बदल झालेत असं काही जाणवतंय का तुम्हाला? हो मॅडम. काय काय बदल तुम्हाला जाणवलेत? अभ्यासात लक्ष देता मॅडम. खूपच छान. मुलांमध्ये इतके छान सकारात्मक बदल होतात हे ऐकून खरंच खूप मस्त वाटलं. आजच्या कार्यक्रमामध्ये शुभांगी ताई, शीतल ताई, दीपाली ताई, चैताली ताई आणि भारती ताई तुम्ही सगळ्या जणी सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यू आर वेलकम. बाय बाय. बाय बाय. सो फ्रेंड्स, भारताचा नागरिक म्हणून स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाचं महत्व आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. तर 15 ऑगस्ट हा दिवस फक्त देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद म्हणून नव्हे, तर देशाला स्वतंत्र करण्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना अर्पण केला जातो आणि त्यांच्या त्यागाचं स्मरण आपण करतो. म्हणूनच स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दिवस प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी गर्व करण्याचा आणि उत्साहाने साजरा करण्याचा दिवस आहे. अशाच पद्धतीने अभ्यास मस्ती साजरी करायला आता आपण भेटूयात पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.